जय शिवराय पब्लिक. फुल स्टॅक जावा विथ एआयचा रोड मॅप या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ओके, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. प्रत्येक जणांना जय शिवराय कमेंट करायचं, कारण या व्हिडिओचा रीच सगळ्या मराठी परंपरेत गेला पाहिजे. नवीन रोडमॅप व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, कारण आता फुल स्टॅक जावा शिकण्याची पद्धत बदलली पाहिजे. एआयला इंटिग्रेट करून कशा प्रकारे आपण जावा शिकलं पाहिजे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, जर तुमचं पण ड्रीम असेल IT जॉबचं, ते पण जावा करून, मित्रा बरोबर प्लॅटफॉर्मवरती तो आलाय. तिथं त्या चॅनलचं नावच आहे आदी आणि जावा, म्हणजे सगळं जावा रिलेटेड तुला या व्हिडिओमध्ये या यूट्यूब चॅनलवरती भेटतं. आता जावा तर शिकायचं आहे. पहिली गोष्ट का शिकायचं हे मी कव्हर करतो आणि आपण रोडमॅपकडे जाऊ. पहिली गोष्ट मित्रांनो, जावा IT इंडस्ट्रीचा बॅकबोन आहे. कारण हा आधीपासून 2005 पासून बाई जावामध्ये प्रोजेक्ट्स बनायला सुरुवात झाली. खूप साऱ्या MNC कंपन्यांनी जावाला पकडलं, खूप सारे त्यांचे प्रोजेक्ट जावामध्येच आहेत, खूप सारे प्रोजेक्ट्स. तेव्हापासून आत्तापर्यंत सगळे जे प्रोजेक्ट्स आहेत ते जावामध्येच आहेत. ओके, त्याच्यामुळे जावा हा IT इंडस्ट्रीचा बॅकबोन आहे. मग ते ई-कॉमर्स ॲप्लिकेशन असेल, बँकिंग असेल, गेमिंग असेल, मोबाईल ॲप्लिकेशन असेल, डेस्कटॉप ॲप्लिकेशन, कुठलंही ॲप्लिकेशन पकडा, कुठं जावा नाही मला सांगा, प्रत्येक ठिकाणी जावा आहे. जावाची खासियत आहे सिक्युरिटी. जिथं जिथं सिक्युरिटीची गरज लागली तिथं जावाची उणीव भासलीच बाई. त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या कंपन्या, हजारो कंपन्या जावाला यूज करतात ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवण्यासाठी. त्यामुळे जावा मार्केटमध्ये फेमस होता, आहे आणि राहणार सुद्धा आहे. कारण 20-25 वर्ष झालं एकाच प्रोजेक्ट्सवरती इम्प्लिमेंटेशन चालू आहे, राईट. म्हणून पुढं चालून बाई जावा डेव्हलपरची डिमांड जे म्हणतात ना कमी होणार आहे, अजिबात नाही आहे. तुम्ही फक्त ChatGPTला जायचं आणि क्वेश्चन विचारायचा की जावा वर्सेस पायथॉनमध्ये तुम्ही शर्यत लावा, विच प्रोग्रामिंग लँग्वेज हॅज डेव्हलप मोर ॲप्स और मोर ॲप्लिकेशन्स. आन्सर येईल जावा. का? मी परत सांगतो, जावा IT इंडस्ट्रीचा बॅकबोन आहे भाई. हा होता, आहे, राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर जावा चूज केला असेल, इट्स युअर बेस्ट चॉईस. ओके, मी म्हणत नाही पायथन इज नॉट बेस्ट चॉईस. पायथनच्या ठिकाणी योग्य आहे, जावाच्या ठिकाणी योग्य आहे. ओके, जावाचे काही फीचर्स आहेत, जावा या ॲप्लिकेशन्समध्ये यूज होतो, तसं पायथन पण आहे. पायथन पण AI इम्प्लिमेंटेशनमध्ये खूप यूज आहे पायथनचा, राईट. ओके, नाऊ जावा कळालं. जावा बाई बॅकबोन आहे, त्यामुळे जावा शिकणं काळाची गरज आहे. फक्त शिकण्याची पद्धत बदलली पाहिजे. आता या पद्धतीमध्ये आपल्याला AIला इन्क्लूड करायचे. ओके, त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही फुल स्टॅक जावाचा विचार करता त्यावेळेस मित्रांनो सुरुवात करा कोर जावापासून. HTML पासून सुरू करू नका, माझी विनंती आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही कोर जावापासून सुरुवात कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल चॅलेंजेस काय असतात. ओके, HTML CSS मध्ये कसले आले हो चॅलेंजेस? इट्स टोटली लाईक व्हेरी सिम्पल. खूप सिम्पल आहे यार ते. त्यामुळे थोडं चॅलेंजिंग असणार कोर जावा चालू करा सुरुवातीला. पुढे HTML पासून सुरू करतात, मग सोपं वाटतं. कोर जावाला की अवघड वाटायला लागतं आणि लिव्ह करतात, कन्सिस्टन्सी राहत नाही. त्यामुळे कोर जावापासून सुरुवात करा. चॅलेंजेस छोटे छोटे घ्या, छोटे छोटे प्रोग्राम्स सॉल्व्ह करायला सुरुवात करा. 2 लाईनचा सोडवा, परत 5 लाईनचा सोडवा, 10 लाईनचा, असं वाढवत चला, जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँडिंग लवकर येईल. ओके, तर कोर जावा करत असताना एआयला तुमच्या प्रोजेक्टमध्ये प्रोग्राममध्ये इन्क्लूड कसं करायचं ते सांगतो, ऐका. कोर जावाचा तुम्ही टॉपिक घेतला, लेट सपोज पहिला टॉपिक JDK, JRE, JVM. तर या टॉपिकला AIच्या मदतीने कसं समजून घ्यायचं हे सांगतो. आणि इव्हन आपल्या बॅचमध्ये पण मीही शिकवतोय. आता जी नवीन आपली 3 नोव्हेंबरला बॅच सुरू झाली, तुम्हाला जर इनरोल करायचं असेल तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करू शकता. बघा, JDK, JRE, JVM मध्ये AIला इन्क्लूड कसं करायचं? काही नाही करायचं. JDK, JRE, JVM तुम्हाला समजायला अवघड जात आहे, तुम्हाला इनडेप्थ समजून घ्यायचं आहे, सिम्पल ChatGPT किंवा कोपायलट किंवा जेमिनी कुठेही जावा आणि फक्त तिथं प्रॉम्प्ट टाका. काय माहिती आहे का, JDK, JRE, JVM हे मला समजण्यासाठी अवघड जाते, मराठीत टाका. ओके, प्लीज एक्सप्लेन मी JDK, JRE, JVM ॲज अ 5th स्टँडर्ड स्टुडंट म्हणा त्याला. तो तुम्हाला ट्रीट करतो, अरे 5वीचा आहे. मग तुम्ही त्याला असं पण म्हणू शकता, प्लीज एक्सप्लेन मी ॲज अ जोक. भाई जोक सांगून तुम्हाला समजून देईल तो. तुम्हाला जोक नसेल, एखादी स्टोरी पाहिजे असेल, गोष्ट पाहिजे असेल, तसं सांगा, तसं एक्सप्लेन करून सांगा. परत JDK, JRE, JVM इन रिअल टाइम एक्झॅक्टली वेअर वी आर गोइंग टू यूज दिस. AIच्या मदतीने तुम्ही मित्रांनो खूप इन डेप्थ जावा शिकू शकता. ह्याच गोष्टी करायच्यात प्रत्येक कॉन्सेप्टला. मग ते कन्स्ट्रक्टर असू द्या, मेथड असू द्या, व्हेरिएबल असू द्या, डेटा टाईप असू द्या, काही असेल, कोर जावाची कुठलीही कॉन्सेप्ट असू द्या, AIच्या मदतीने अंडरस्टँड करून घ्या. कारण AI तुम्हाला स्मार्ट बनवणार आहे. आणि बेस्ट बना तरच मार्केटमध्ये जॉब आहे. बेस्ट बनायचं आहे, प्रत्येक गोष्ट इन डेप्थ करायची.
ओके, वर अजिबात करून फायदा नाही आहे, येते सगळ्यांना लक्षात. त्यामुळे एआयच्या मदतीने आपण असं बेस्ट म्हणू शकतो. मग सगळ्या कॉन्सेप्ट अशाच घ्या, सगळ्या कॉन्सेप्ट अशाच समजून घ्या, रिअल टाईम त्याची यूज केस बघा, प्रोजेक्टमध्ये कुठं यूज होतो ते बघा, रिअल टाईम एक्झाम्पल्स त्याच्याकडून घ्या, त्याच्यावरती काम करा. परत त्याच्याकडून आणखी तुम्ही एक गोष्ट शिकू शकता. एआयला तुम्ही म्हणू शकता, ChatGPTला, प्लीज गिव्ह मी सम असाइनमेंट्स ऑन दॅट पर्टिक्युलर टॉपिक लाईक कन्स्ट्रक्टर. मला असाइनमेंट दे फक्त, आय डोंट वॉन्ट अँसर. असाइनमेंट्स घ्या, ट्राय करा सॉल्व्ह करायला. नाही जमलं देन ऑल्सो यूज द एआय. पहिल्यांदा स्वतः ट्राय करा. याने होईल काय, तुमचं जे आपण म्हणतो माइंडसेट वाढेल, माइंडसेटची पॉवर वाढेल, थिंकिंगची पॉवर वाढेल, लॉजिक बिल्ड होईल, राईट. कारण तुम्ही स्वतःहून ट्राय करताय. मग एआयचा याच्यासाठीच यूज करायचा आहे. हजारो प्रोग्राम तुम्हाला असाइनमेंटला तो देईल, दररोज केलं पाहिजे. फक्त कोर जावा झाला. कोर जावामध्ये सगळ्या गोष्टी मित्रांनो फॉलो करा. मग एक्सेप्शन हँडलिंग असेल, स्ट्रिंग असेल, ॲरे असेल, कलेक्शन असेल, फाईल हँडलिंग असेल, उप्स असेल, सगळं पूर्ण सगळ्या कॉन्सेप्ट याच्या मदतीने स्ट्रॉंग करून घ्यायचे. आता लॉजिकलचा ज्यावेळेस विचार येतो, मग ते प्राईम नंबर असेल, फॅक्टोरियल असेल, आर्मस्ट्रॉंग नंबर असेल, पॅलिंड्रोम नंबर असेल, फिबोनाची सिरीज असेल, हे जे लॉजिकलचे प्रोग्राम दिसतात तुम्हाला, स्ट्रिंगला रिव्हर्स करणं असेल, स्ट्रिंगमधलं डुप्लिकेट कॅरेक्टर रिमूव्ह करणं असेल, वॉवेल्स प्रिंट करणं असेल, वॉवेल काउंट करणं असेल, हे जे सगळे प्रोग्राम्स आहेत, हे सुद्धा प्रोग्राम्स तुम्ही स्ट्रॉंग करू शकता एआयच्या मदतीने. हे माहिती आहे तुम्हाला, करू शकता तुम्ही. ChatGPTवरती जाऊन सिम्पल म्हणायचं आहे, पॅलिंड्रोमचा प्रोग्राम प्लीज एक्सप्लेन मी ॲज अ 5th स्टँडर्ड स्टुडंट, स्टेप बाय स्टेप. लगेच भेटेल. मराठीत म्हणा, मराठीत भेटेल. लक्षात येते सगळ्यांना. त्यामुळे या पण गोष्टी तुम्ही याच्या मदतीने करू शकता, करून बघा एकदा. नवीन बॅचमध्ये मी परत सांगतो, मी तेच पोरांना शिकवणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल सर स्वतःहून व्हायचं काय नाही होणार, डोंट वरी, आपल्या बॅचला जॉईन करा. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिसेल, या जॉईन करा. सगळं मी सांगेल, फॉलो करा फक्त. ओके, कोर जावा जसं संपत आहे तसं तुम्हाला जायचं कोर जावा नंतर ॲडव्हान्स जावाकडे. मग ॲडव्हान्स जावामध्ये काय काय शिकायचं मी ते सांगतो. ते पण एआयच्या मदतीने शिकायचं आहे सगळ्या गोष्टी. ॲडव्हान्स जावामध्ये मित्रांनो सुरुवात JDBC पासून करा. हायबरनेट शिका, मेवन शिका, पोस्टमॅन शिका, गिटअप, जावाचे फीचर्स, मल्टी थ्रेडिंग, दॅट्स इट. ह्या 8 गोष्टी ॲडव्हान्स जावामध्ये झाल्या पाहिजे. आणि JSPC रिलेटेड 9वी. आता हे शिकत असताना सुद्धा तुम्ही एआयची मदत पुरेपूर घ्या, प्रत्येक गोष्टीमध्ये घ्या. ॲडव्हान्स जावा ॲडव्हान्स आहे, पण याला बेसिक सिम्पल बनवण्याचं काम ChatGPT करेल ॲज अ 5th स्टँडर्ड स्टुडंट. एकदम सोपं, एकदम सोपं. एकदा करून बघा तुम्ही. परत कोपायलटचा यूज कसा करायचा ते मी प्रॅक्टिकली तुम्हाला सांगेलच आपल्या बॅचमध्ये. इव्हन यूट्यूबवरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवेल त्याच्यावरती. ठीक आहे. ॲडव्हान्स जेव्हा जसं संपत आहे तसं तुम्ही फ्रंट एंड टेक्नॉलॉजी शिकायला सुरुवात करा. आता याच्यामध्ये HTML, CSS, जावास्क्रिप्ट, बूटस्ट्रॅप, अँग्युलर किंवा रिॲक्ट या दोन्हीपैकी एक शिका. दोन्ही शिकायचं असेल दोन्ही शिका, नो प्रॉब्लेम. ओके, अँड देन यू कॅन गो विथ द स्प्रिंग फ्रेमवर्क, जो की सगळ्यात ॲडव्हान्टेजेबल असणारा जावामध्ये फ्रेमवर्क. मग स्प्रिंगमध्ये स्प्रिंग कोर, स्प्रिंग डेटा GPA, स्प्रिंग बूट, स्प्रिंग रेस्ट, स्प्रिंग सिक्युरिटी, स्प्रिंग मायक्रो सर्व्हिसेस आणि स्प्रिंग वेब MVC हे 8 मॉडेल याच्यामध्ये शिका. एवढं शिकणं गरजेचं आहे म्हणजे आहे. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये यायची मदत घ्या. छोटे छोटे प्रोजेक्ट्स बनवा. कोर जावामध्ये बनवा 3-4 प्रोजेक्ट्स, ॲडव्हान्स जावामध्ये 3-4 प्रोजेक्ट्स, स्प्रिंग बूटमध्ये 3-4 प्रोजेक्ट्स. आणि ज्यावेळेस सगळं शिकाल, डेटाबेस वगैरे SQL, MySQL सुद्धा शिकायचं, हे सगळं होईल त्यावेळेस मात्र तुम्ही पूर्ण एक मोठा प्रोजेक्ट बनवा फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेसवरती. ही का नाही जॉब लागणार एवढं सगळं केल्यावर, माझा हा क्वेश्चन आहे. इथं लक्षात सगळ्यांना. आता जे DSAचं प्रिपरेशन आहे ना तुमचं, DSA प्रिपरेशन, ते पण याच्यामध्ये इन्क्लूड करा. खूप साऱ्या कंपनीमध्ये फ्रेशरला डिमांड असते की DSA करायचं. ओके, मग DSAमध्ये पण तुम्ही या गोष्टी करा. स्ट्रिंगचे प्रोग्राम्स करा. परत म्हणलं तर ॲरेचे प्रोग्राम करा. कलेक्शनमध्ये पूर्ण DSAचंच पार्ट आहे. मग ते लिस्ट असेल, स्टॅक असेल, क्यू असेल. ओके, याचे प्रोग्राम्स ट्राय करा. लॉजिकलचे प्रोग्राम ChatGPT कडून घ्या आणि स्वतः ट्राय करा. ChatGPT मला गिव्ह मी सम DSA प्रोग्राम्स ऑन कलेक्शन, लगेच तुम्हाला भेटतील. सॉल्व करायला ट्राय करा. खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत मित्र, विक्स फॉर गिक्स असेल, जावा टी पॉईंट्स असेल, इथून प्रिपरेशन तुमचं करू शकता तुम्ही. खूप साऱ्या गोष्टी आहेत, सगळं रिसोर्सेस अवेलेबल आहेत. फक्त आपण झोकून दिलं पाहिजे स्वतःला. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यांना विनंती या गोष्टी सगळ्या फॉलो करा. मला पण फॉलो करा, कारण असंच नॉलेज तुम्हाला या चॅनलवरती भेटतं. फ्रीवाली फुल स्टॅक जावाची सिरीज फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती आहे, जाऊन चेक करा. जय जाऊ, जय शिवराय.